तुमच्या घरात सगळं ठीक आहे, पण तरीही काहीतरी बरोबर वाटत नाही का? वारंवार भांडणं, अचानक मन उदास होणं, झोप न लागणं, हे फक्त योगायोग नाही, की तुमच्या घरात काहीतरी नकारात्मक शक्ती आहे. गरुड पुराण आणि वास्तुशास्त्रानुसार घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याची 8 भयंकर लक्षणं आज मी तुम्हाला सांगणार आहे. ही एक चूक तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचं लक्षण तुम्हाला धक्का देईल. घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो. कोणत्याही कामात मन लागत नाही. शरीरात ऊर्जा म्हणजे एनर्जी नसल्यासारखं, गळून गेल्यासारखं वाटते. मनात सतत वाईट विचार येतात. अनेकदा जीवन संपवावे असं वाटतं. घरात सतत तोटे आणि नुकसान होते. कोणत्याच कामात यश मिळत नाही. घरातील साहित्य सतत तुटफूट, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सरचे इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होतात. घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात. हे आजारपण औषधोपचार घेऊन सुद्धा लवकर बरे होत नाहीत. विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते. पुढे जाऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते. काम शेवटच्या टप्प्यात अटकते किंवा होता होता राहून जाते. एखादी चालून आलेली संधी आश्चर्यकारकरित्या हातातून जाते. सतत वाईट स्वप्न पडणे, घरात कुणीतरी असल्याचा भास होणे. घरात नेगेटिव्ह एनर्जी आहे की नाही कसं ओळखायचं? एक काचेचा ग्लास घ्या, त्यात पिण्याचे पाणी भरा, थोडेसे गंगाजल मिसळा, मूठभर गुलाबाच्या पाकळ्या त्यात टाका. हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा. 24 तासानंतर ग्लासमधील पाण्याकडे निरखून पहा. जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात नेगेटिव्ह एनर्जी आहे. पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकी नेगेटिव्हिटी जास्त आहे. आणि रंग न बदलल्यास कारणे वेगळी असू शकतात. नेगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे काही उपाय आहेत, ते मी तुम्हाला सांगते. उपाय नंबर 1. घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा. फरशी पुसण्याच्या पाण्यात चमचाभर खडे मीठ टाकून फरशी पुसा. खडे मीठ म्हणजे मोठे मीठ. गुरुवारी हा उपाय तुम्ही करू शकता. गुरुवारी हा उपाय चुकूनही करू नका. उपाय नंबर 2. नेगेटिव्हिटीचा त्रास होत असेल तर ज्यांना नेगेटिव्ह एनर्जीचा त्रास आहे त्या व्यक्तीला लहान मोहरीचे दाणे, लाल मिरची आणि मिठाने नजर उतरवा. या तिन्ही वस्तू आपल्या घरात एकत्रित घेऊन 3 वेळा उतरवा. किचनमध्ये लाल कपड्यात 1.25 किलो मीठ बांधून ठेवा. ही मिठाची फुरसुंडी बाहेर व्यक्तीला दिसणार नाही अशी ठेवा. प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा. जुने मीठ वाहत्या पाण्यात तलावामध्ये टाकून द्या. प्लॉटमध्ये राहणाऱ्यांनी हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करा. दर सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावा. घरात हनुमान चालीसा ऐका. अमावस्या पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजावर सांजवेळी दोन्ही बाजूने दिवे प्रज्वलित करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.